उमरे येथे जुन्या वादातून 2 कुटुंबात तुंबळ हाणामारी. लोखंडी रॉडांनी फायटरच्या हल्ल्यात 4 जण जखमी, 8 जणांवर गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील उमरे येथे जुन्या वादातून 2 कुटुंबांमध्ये भीषण हाणामारीची घटना घडली. या घटनेमध्ये लोखंडी रॉड, फायटर तसेच लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आल्याने 4 जण गंभीर जखमी झालेत. डोळ्यात मिरची पूड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी रोहित दत्तात्रय ढोकणे हे आपल्या वडील आणि चुलत्यासह आरोपी गणेश काशीनाथ तांबे याला रस्त्यावर उभी केलेली गाडी बाजूला घेण्यास सांगण्यासाठी गेले असता यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचं रूपांतर काही क्षणातच तुंबळ हाणामारीत झालं. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यानंतर ऋतिक तांबे याने लोखंडी फायटरने चेहऱ्यावर वार केला, तर सोमनाथ तांबे याने लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात रोहित ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, संतोष ढोकणे आणि महेश ढोकणे हे 4 जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गणेश काशीनाथ तांबे, देविदास भास्कर तांबे, जयदीप देविदास तांबे, पवन देविदास तांबे, सोमनाथ काशीनाथ तांबे, ऋतिक सोमनाथ तांबे, लाल्या सोमनाथ तांबे आणि स्वाती गणेश तांबे या 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(1), 115(2), 352, 351(2), 189(1), 191(1), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा दाखल केलाय. घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे पुढील तपास करतायत. SR24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सुरशे, उमरे.